पहाटेच्या अंधारात मैयावर स्नान करायला आलोय. प्रतिबिंब दिसतंय पाण्यामध्ये. पलीकडच्या काठावर ओम त्र्यंबकम यजामहे. आम्ही आता मेघनाथ महादेवला चाललोय. इकडे मोरांचा खूप वावर आहे. त्यांची पदचिन्ह आहेत सगळी. ते लांडोरी आमच्या डोक्यावरनं उडून चालल्यात. मंदिर दिसायला लागले आता. सगळी मंदिरं मैयाच्या किनाऱ्याला असतात, पण पाणी भरल्यामुळे आम्हाला बाहेर जाऊन परत आतमध्ये असं यावं लागतं. लगेच लपतात आमची चाहूल ऐकल्याबरोबर. पळाले. नर्मदे हार. मेघनाथ महादेव मंदिर. नर्मदे हार मैया. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमेव बन्धनम् मृत्योर्मुक्षीयमामृता. ओम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एकदम मैयाच्या किनारी असलेलं एक क्षेत्र आहे मेघनाथ महादेव. कोठारा गावावरून आम्ही शॉर्टकटचा रस्ता घेतला परत हनुमंतेश्वरसाठी. लाईटी चिंचेचं झाड आहे बरं.
हे हनुमंतेश्वर महादेव, हनुमंतानी तपस्या केलेलं स्थळ. हनुमंतेश्वर महादेव. खोलामध्ये मंदिर. खूप प्राचीन मंदिर आहे. त्याचा आता जीर्णोद्धार केला आहे. याच्यावरून कळतं प्राचीन मंदिर. श्रीयंत्र स्टाईल त्याची रचना असते. हनुमंतेश्वरच्या इथे सुद्धा पाणी अगदी कडेपर्यंत भरलेलं आहे. त्यामुळे मैयाच्या तटावरचा रस्ता सगळा बंदच आहे. त्यामुळे आम्हाला आतून वळसे घालून मोठ्या मोठ्या गावांमधनं इकडून तिकडून असं यावं लागतं. स्थान खूप छान असतात, पण मैयाच्या पाण्यामध्ये रस्ते गेलेत सगळे. कंचनवन आश्रम मध्ये आलोय आम्ही. नर्मदे हर 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 नर्मदे. निळकंठ महादेव मध्ये आश्रम खूप छान होता. चांगली सोय केली. मंकी आहे तुपर. आणि मैयाच्या बरोबर विरुद्ध दिशेला कुबेर भंडारी आहे. आम्हाला पुढच्या म्हणजे पलीकडच्या तीरावर जाऊ तेव्हा तिथे कुबेर भंडारी. आता आम्ही मैयाच्या कडेकडेनी सावलीतून पुढे वाटचाल करणार. मैयाच्या किनाऱ्यांनी वाट काढत आम्ही आलोय. हा समोरचा जो घाट दिसतोय, आम्ही गाडीने परिक्रमा केली होती तिथे गेल्याचं चांगलं आठवतंय मला. कारण ते 2 पुतळे आहेत ना, मारुती आणि शंकराचे, ते मला चांगले आठवतात. आता या पुलाच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. मग तिथे आमचं जलेश्वर महादेव तीर्थ आहे. आता मैयाच्या कडेकडेनी छोटी छोटी जागा आहे, तिकडून आम्ही पुढे जाणार आहे. पुलाच्या खालून पलीकडे जलेश्वर करता करता नलेश्वर महादेवला येऊन पोहोचलो आम्ही. आता संध्याकाळी सूर्यास्ताला चाललाय, त्यामुळे मी आता इथे मुक्काम करणार. नलेश्वर महादेव. त्या आश्रमात आम्हाला थांबून दिलं नाही, त्यामुळे आम्हाला पुढे यावं लागलं. लक्ष्मणगिरीजी आश्रम नारखेडीमधल्या आश्रमामध्ये आलो आम्ही. पण हा छान निसर्गरम्य आहे. इकडे मंदिर आहेत.